सणांचा सण, प्रकाशाचा उत्सव, दिवाळी आली रे आली. घराघरात उत्साह, आनंद आणि श्रद्धेचा झगमगाट. दिवाळीचा सर्वात पवित्र क्षण लक्ष्मीपूजन. आई लक्ष्मीचं घरात स्वागत, सुवासिक फूल, सुगंधी उदबत्त्या आणि साज शृंगार. प्रत्येक घरात देवी लक्ष्मीला आमंत्रण. या देवी सर्व भूतेषु लक्ष्मीरूपेण संस्थिता. तेलाचा दिवा, शुद्धतेचा, प्रकाशाचा आणि समृद्धीचा प्रतीक. प्रत्येक दिवा म्हणजे एक शुभेच्छा, प्रत्येक प्रकाश किरण म्हणजे एक नवा आशेचा किरण. अंगणात रांगोळी, दिव्यांची माळ आणि मनात समाधान. ही दिवाळी केवळ रोषणाईची नाही तर प्रेमाचीही असते. तसंच रात्रीचं आकाश तेजस्वी फटाक्यांची उजळून निघालंय. फूल, भाज्या, चक्र, सुतळी बॉम्ब, प्रत्येकात असे एक हसू, एक आठवण. पण एक लक्षात ठेवा, आनंदाच्या या क्षणांमध्ये सुरक्षितता सर्वात जास्त महत्त्वाची. एकत्र येण्याचा, हसण्याचा आणि आठवणी जपण्याचा सण म्हणजेच आपली दिवाळी. दिव्यांच्या या झगमगाटात लक्ष्मीचा आशीर्वाद लाभो, प्रत्येक आयुष्यात समाधान, सुख आणि भरभराट नांदो, अशीच मी लक्ष्मी मातेचरणी सर्व आपल्या यूट्यूब फॅमिलीसाठी प्रार्थना करते. तर अशी मांडलेली होती मी माझी लक्ष्मीपूजनाची सर्व मांडणी मी अशी तयार केलेली होती. साईडला अशा मस्त 2 मोठ्या समई पण लावलेल्या होत्या. लक्ष्मी मातेची आम्ही अशी मूर्ती आणलेली होती. त्या साईडला कळस पण भरलेला आहे. कळसाला पण व्यवस्थित असे वस्त्र वगैरे घातलेले होते. त्यानंतर अशी आपले जे लक्ष्मी असतात, जे आपण पोळ्याचे जे बैल असतात ते आपण लक्ष्मी म्हणून लक्ष्मीपूजनच्या दुसऱ्या दिवशी आपण शेतात पाठवत असतो. आपलं ज्यांचं शेत असेल ते शेतात पाठवतात. तर ती लक्ष्मी ती सुद्धा मांडलेली होती. त्यानंतर असे धान्य सुद्धा ठेवले होते. आपल्या घरातले जे 5 धान्य असतात ते धान्य ठेवले होते. त्यानंतर जो फराळ केलेला होता तो देखील मी ठेवलेला होता. आमच्या घरात फर्निचरचं काम चालू होतं, त्यासाठी माझं असं फराळ वगैरे काही झालेला नव्हता. तर अशी पूजा वगैरे झाली. त्यानंतर म्हटलं चला आता दिव्यांनी पण स्टार्ट करून घेऊया. सगळीकडे मस्त दिवे लावून घेऊया. पण देवाने पण आज एवढा वारा सोडलेला होता की दिवे राहण्याचं नावच घेत नव्हते. पण जसं तसं लावले सगळे दिवे. खाली लावले, त्याच्यानंतर वर पण लावले, त्यानंतर तिसऱ्या तालावर पण लावले. पण हवा एवढी होती की दिवे राहायलाच तयार नव्हते. पण लावले कसे तरी दिवे सगळे. त्यानंतर इकडे आले. मी अशी मस्त छान अशी मस्त रांगोळी काढलेली होती. तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही कोणत्या भागातून बोलत आहात किंवा तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून किंवा तालुक्यामधून बोलत आहात ते मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्ही कोणत्या भागातून आहात. तर अशी मी छान अशी रांगोळी काढलेली आहे. तुम्हाला कशी वाटली ते पण मला कमेंट करून नक्की सांगा. त्यानंतर आम्ही मस्त अशी सुसुंदरांनी अशी दिवाळी साजरी करण्याचा प्रयत्न केला, छोटीशी. त्यानंतर माझी क्यूटशी प्रिशा, आता तिचा हाताचा पाटा पण निघालेला आहे. त्यानंतर म्हटलं दिवाळी आहे तिला थोडंसं खेळू देवा. तर डाव्या हाताला तिला लागेल आहे. तुम्हाला दिसत असेल की तिचा हात थोडा दुखतच आहे अजून. पण ती जेवढा उजवा हात सरळ ठेवत आहे तेवढा तो हात ठेवत नाहीये. कारण तिला खूप त्रास होतोय. त्यानंतर तिला एवढी हौस लागत होती की मला चक्कर पण फिरवायची आहे आणि कुंभी पण फिरवायची आहे. लहान मुलांचं हेच तर असतं की त्यांना असं डायरेक्ट जात नाही जवळ, पण तिला खूप अशी हौस वाटत होती की मला फोडायची आहे, फोडायची आहे. त्यानंतर ती पप्पांसोबत लगेच उंबी पण लावायला आली. मला पण लावायची आहे. तिला लावताना एवढी घाबरत होती की मी नाही, 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 मी नाही लावत, मी नाही लावत. पण तिला हौस पण खूप वाटत होती. त्यानंतर हे असं जेव्हा उडतं किंवा निघतं तेव्हा तिला खूप छान वाटत होतं आणि तिला आनंदही खूप येत होता. कारण ती म्हणजे जेव्हापासून तिचा हात मोडला होता तेव्हापासून ती जेव्हापासून आता दिवाळी स्टार्ट झाली आहे ती फटाके फोडते. लसुणी फटाके फोडताना तर तिला खूप जास्त आनंद होतो आणि दिवसातून कितीन काय वेळेस ती परत परत मागत असते की मला ते फटाके पाहिजे फोडायला. तुमच्या घरात पण लहान मुलं असतील तर तुम्हाला पण आयडिया असेल की लहान मुलं लसूण फटाक्यांचा किती आनंद घेतात डायरेक्ट. त्यानंतर माझी प्रिशा अशी छान अशी ओरडत होती सुसुंद्रीला. आणि तो तार असतो हातामध्ये, तो तार डायरेक्ट तिथल्या तिथे फेकून देते. तिला किती पण वेळेस सांगितलं की दे बेटा आमच्याकडे, पण नाही. आणि आमचा चक्कर असा आपोआप बाहेर फिरत 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 बरोबर गटारीत नालीत गेला बाहेर. हे पण खूप छान होतं. त्यानंतर हा एक फटाका आहे जो आकाशात जातो. म्हणजे आपण एक वेळेस लावायचं फक्त आणि ते 20 ते 25 वेळेस फुटतो. त्यापैकी हा होता. ते त्याला आधी लावायला गेले तर असं फक्त नॉर्मली लावलं आम्ही. आणि त्यानंतर पहा म्हणजे गच्चीवर पण एवढं दणदण होत होतं डायरेक्ट की खालून काही लावले नाही आम्ही. वरतून छान वाटत होतं लावायला.
म्हणून आम्ही गच्चीवरच लावले फटाके. बाकीचे खालीही फोडले, बाकीचे वरतीही फोडले. त्यानंतर हे तकरीबन 15 वेळेस फुटणारा फटाका होता हा. अजून जास्त पण होते त्यात, पण आम्ही घेतले नाही. एवढी छान वाटत होतं ना हे, मोजून तुम्ही जर का व्हिडिओ पाहत असताल तर मोजून बघा, बरोबर 15 भरतील. म्हणजे प्रत्येक फटाक्यामध्ये असे वेगवेगळे रिफ्लेक्शन येत होते. म्हणजे आता कोणाचे तर येलो कलर, रेड कलर, पिंक कलर असे वेगवेगळ्या रिफ्लेक्शनमध्ये येत होते. त्यानंतर फौजीन त्यांनी रॉकेट पण आणलेलं होतं. ते पण असंच करून निघायचं. त्यानंतर प्रिशाला दिले, मी तुम्हाला बोलली आधी, की लहान मुलांना आपल्या जेव्हा लहान होतो तेव्हा टिकल्या ते बंदूकमध्ये द्यायचे. असे त्याच्यात आपण रोल फिक्स करायचे. ते फोडायचो. तर त्याला अशी चिंगी वगैरे लागण्याचा धाक असतो किंवा जास्त हे काही म्हणजे आता फटाके फोडण्याला पण थोडंसं घाबरूनच राहावं लागतं. त्यासाठी हे फटाके एकदम छान आहे, की आपण छोटंसं बाळपण जरी असलं तरी घेतलं, फेकलं की एकदम मस्त त्यांना पण फ्रेश वाटतं. त्यासाठी मग तिच्यासाठी ते पण आणले होते. फौजीन त्यांचं पण चालूच होतं रॉकेट लावायचं, ते फटाके फोडायचं. हे पहा आणि प्रिशाला पण खूप आवडत होतं हे. असे एकदम निघताय आणि तिकडे जाऊन थांबताय. की ती परत-परत बोलायची, की रॉकेट लावा, रॉकेट लावा. त्यानंतर आम्ही टोपलीमध्ये सुद्धा चक्कर लावून पाहिला. तेवढा काही व्यवस्थित फिरला नाही. त्यात त्याला ॲल्युमिनियममध्ये लावलेला होता, तर तो टपून जात होता. त्यानंतर इकडे प्रिशाचे लसूणी फटाके फोडायचे चालले. ते गच्चीवर पण तिने तेवढेच फटाके फोडले. कारण लक्ष्मीपूजनच्या दिवशीच जास्त सगळेजण फटाके फोडत असतात. सगळीकडे नुसता फटाक्यांचाच आवाज होता. एवढे फटाके की बापरे! किती काही फटाके. त्यानंतर अशी माझी मस्त अशी मी छान रांगोळी काढलेली होती. तुम्हाला कशी वाटली? ते पण मला कमेंट करून नक्की सांगा. छान काढलेली होती, पण देवाने पण असं मध्येच पाऊस पडला. त्यानंतर वारा पण खूप होता. त्यानंतर आमच्या घराजवळ निंबाचं झाड आहे. त्याचे सगळे पत्ते त्याच्यावर गेलेले होते. तर रांगोळी थोडीशी अशी म्हणजे तो व्हाईट शेड दिलेला आहे, तो थोडा-थोडा मिक्स झालेला आहे. त्यामुळे असं एकदम फ्रेश नाही वाटत आहे. चला भेटू आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये.